नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण आता बघा इथे 6 अंडे उकडायला ठेवलेले आहे. इलेक्ट्रिकचं आहे, त्याच्यात 6 अंडे उकडायला ठेवलेले आहे. इकडे 2 टमाटे घेतलेले आहेत, 2 कांदे घेतलेले आहेत, 2 टमाटे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे 2 कांदे घेतले, कोथिंबीर घेतलेली आहे. कांदे आपण असे बारीक चिरून घेणार आहोत. टमाटे पण बारीक चिरून घेतलेले आहेत. आपण असे 2-3 कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत. कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. कांदे असे छान असे बारीक चिरत आहोत आपण. त्याच्यानंतर आपण हे सगळं याची ग्रेव्ही करून घेतलेली आहे. मिक्सरच्या भांड्यात टमाटे कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या असं आणि कांदा आपण तसाच्या तसा ठेवलेला आहे. कांद्याची ग्रेव्ही केलेली नाही आहे. कांदा आपण नंतर करणार आहोत. तर टमाटे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर अशी याची ग्रेव्ही करून घेतलेली आहे. अशी हे बघा, ह्या 3 वस्तूंची आपण ग्रेव्ही करून घेतलेली आहे या ठिकाणी मिक्सरमध्ये. आणि कांदा घेतलेला आहे आणि 1 लिंबू पिळून घेतलेला आहे. त्या ग्रेव्हीमध्ये आपण 1 लिंबू पिळून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण हा जो आहे मटण मसाला घेणार आहोत. सुहानाचा हा मटण मसाला घेणार आहोत. तर मटण मसाल्याचा आज आपण अंडा खिमा करणार आहोत. तर सगळ्यात आधी पॅन घेतला आहे. पॅनमध्ये आपण तेल घेतलेलं आहे. तेलात आपण थोडंसं जिरं टाकलेलं होतं आणि कांदा टाकलेला आहे. कांदा छान असा परतून घेत आहोत. हे बघा, कांदा असा लालसर गुलाबीसर असा अगदी छान असा परतून घेत आहोत आपण. कांदा परतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण जे मिक्सरमधून जी ग्रेव्ही केलेली आहे ती ग्रेव्हीचा वापर करायचा आहे याच्यात. तर हा कांदा छान असा गुलाबीसर परतून घेत आहोत. तुम्हाला मी परत एकदा हा बघा मटण मसाला तुम्हाला परत एकदा दाखवत आहे. सुहाना मटण मसाला घेतलेला आहे. तुम्ही घरचा मसाला घेतला तरी चालेल. तर अशा पद्धतीने आपण हा जो कांदा आहे तो सगळा गुलाबीसर असा करून घेतलेला आहे. छान असा हा गुलाबीसर परतून घेतलेला आहे पॅनमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला ही ग्रेव्ही वतायची आहे. आपण जी ग्रेव्ही केलेली होती, टमाटा, मिरची आणि कोथिंबीर, त्याची ही ग्रेव्ही केलेली आहे आणि ही ग्रेव्ही छान अशी तयार झाली आपण त्याच्यात टाकून घेतलेली आहे. आणि त्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत ती ग्रेव्ही आपण परतून घेणार आहोत अशी पॅनमध्ये. हे बघा, त्या ग्रेव्हीला कसं तेल सुटलेलं आहे. आणि आता आपण हा सुहाना मसाला, फक्त सुहाना मसाला टाकलेला आहे. त्याच्यात आपण लाल मसाला वगैरे वापरला नाही, फक्त तो मसाला वापरलेला आहे. बघा, हा 2-3 चमचे, हा 5 ते 6 माणसांसाठी आपण ही अंडा खिमा करणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे अगदी छान असं ग्रेव्ही तयार झालेली आहे आपली. आणि ती ग्रेव्हीसुद्धा आपण अशी जोपर्यंत आपल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत ती ग्रेव्ही अशी हे करू. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि मी असे छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे आणि जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत ती अशी आपण त्या पॅनमध्ये परतून घेत आहोत. आणि जे मिक्सरचं भांडं होतं त्याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि मसाला जळू नये म्हणून आपण इथे परत थोडंसं पाणी टाकलेलं आहे. थोडी पातळ करायची असेल तर आपण इथे पाणी टाकू शकतो. त्याच्यानंतर अंडे उकडलेले होते, मी तुम्हाला आधीच दाखवले. अंडे उकडलेले होते आणि चाळणीमधून आपण हे असे बारीक जे अंडे उकडून अंडे केलेले आहेत ते किसून घेत आहोत. हे बघा, असे किसून आणि त्याचे बारीक तुकडे करत आहोत. ते गरम असल्यामुळे हाताला खूप चटका बसत होता. तर अशा पद्धतीने आपण सगळे अंडे असे किसून घेतलेले आहे. 6-7 अंडे असे किसून घेतल्यानंतर हे बघा, असे छान असे किसल्यानंतर आपण इकडे जी ग्रेव्ही केलेली होती त्या ग्रेव्हीमध्ये आपण हे परतून घेणार आहोत. हे बघा, असे या ग्रेव्हीमध्ये हे अंड्यांचे बॉईल केलेले जे अंडे होते किसलेले, तर ते असे आपण परतून घेत आहोत. अशा छान असे आपण हे बघा अंडा खिमा तयार झालेला आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण तयार केलेला आहे.
हे बघा, अशा पद्धतीने आपण वाटलंच थोडं पाणी टाकू शकतो. आपल्याला जर ग्रेव्ही करायची असेल थोडं पाणी, आणि परत आपण 5-1 मिनटं असं जोपर्यंत आपल्या अंडा बिर्याणीला तेल सुटत नाही तोपर्यंत अशी परतू देणार आहोत. आणि गार्निशसाठी थोडीशी कोथिंबीर वरून टाकणार आहोत. हे बघा, अशी छान अशी आपली ही अंडा खिमा तयार झालेला आहे. आणि छान, तुम्हाला आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.